नमस्कार मित्रांनो. गेले काही दिवस संपूर्ण भारत हादरून गेला आहे तो एका घटनेमुळे. ती घटना म्हणजे कोलकात्यामध्ये डॉक्टरचा रेप आणि मर्डर झाला आहे. आणि ही घटना जेव्हा ऐकली तेव्हा पहिल्यांदा न्यूज आली की 36 आवर्समध्ये ज्याने हे सगळं केलं आहे त्याला आपण अरेस्ट केलं. त्याला तिथल्या पोलिसांनी अरेस्ट केलं आणि त्याला कोर्टात हजर केलं. मग साहजिकच आपल्या मनात आलं की अरे मग त्याला अरेस्ट केलं, त्याला सोडताय का? त्याला भरचौकात फाशी द्या, त्याला गोळ्या घाला, त्याला पब्लिकच्या हवाले करा, जेणेकरून सगळ्यांना ही गोष्ट जाणवेल की एका रेपिस्टचं काय करतो आपण, आणि इतरांना जरब बसेल, इतरांच्या मनामध्ये त्या शिक्षेमुळे भीती निर्माण होईल. आणि हे डिमांड मीही करत होतो, मलाही असं वाटत होतं. पण गेले काही दिवस इतर काही बातम्या कानावर आल्यात, आणि ह्या सगळ्या बातम्या मी कुठल्या न्यूजपेपरच्या अनुषंगाने बोलत नाही आहे, कुठल्या न्यूज चॅनलच्या अनुषंगाने बोलत नाही आहे. तर कोलकाता हायकोर्टच्या ज्या हायरिंग्ज आहेत त्यांचे लाईव्ह व्हिडिओज ऑफिशियली त्यांच्या अकाउंटमधून यूट्यूबवर त्यांनी जाहीर केलेत. आणि ते जर व्हिडिओज तुम्ही पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ही फक्त रेप आणि मर्डर केस नाही आहे, तर या पलीकडे जाऊन काहीतरी मोठं आहे जे लपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि त्यासाठी त्या एका गुन्हेगाराला समोर आणून, जो ॲक्च्युअल गुन्हेगार आहे, जो त्याला मदत करणारा होता किंवा ज्याच्यामुळे हे सगळं झालं आहे, त्याला लपवण्याचा काहीतरी अट्टहास केला जातो. आणि म्हणूनच त्या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता CBI पडलं आहे. आणि त्या एका माणसाला फाशी द्या, त्याला भरचौकात मारा आणि हा विषय संपवून टाका, अशी जी काही मागणी होत होती ती आता कुठेतरी मागे पडताना दिसते. आता CBI चौकशीमध्ये अनेक गोष्टी लक्षात आल्यात की ज्या मेडिकल कॉलेजमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये हे सगळं झालं आहे त्याचा प्रिन्सिपल घोष म्हणून जो आहे, त्याचे सगळे त्याने कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्याचे व्हॉट्सअप, त्याचे चॅटिंग सगळं त्याने डिलीट केलं आहे. त्याने जिच्यावर ह्या गोष्टी जिच्यासोबत झाला तिच्याबद्दल त्याने वाईट कमेंट पास केल्या की तिने त्या ठिकाणी जाताच कामा नाही होतं. काही मॉबकडून तिथले एव्हिडन्स मिटवण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे अनेक लोक आली, त्यांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. ज्या सेमिनार रूममध्ये सगळं झालं तिथे जाऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि ह्या सगळ्यामध्ये काही अनुषंगाने पोलीस काहीच करू शकले नाही. हे सगळं प्री प्लॅन आहे की काय असं वाटणं इतकं हे सगळं झालं आहे. आणि हे सगळं संभाषण तुम्ही त्या कोर्ट रूमच्या व्हिडिओजमध्ये बघू शकता, ऑनरेबल हायकोर्ट कोलकाताच्या. त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील की हे साधी गोष्ट नाही आहे. हा नक्की रेप होता का? हा रेप भासवण्याचा प्रयत्न केला जातो. हा मर्डर होता, तो मर्डर का होता? अशा काय गोष्टी होत्या ज्या त्या मौमिता या मुलीला माहीत होत्या? या सगळ्या गोष्टी अजूनपर्यंत गुलदस्त्यात आहेत. अजूनपर्यंत याची छानबीन चालू आहे. CBI याच्या मागे आहे. आणि हे सगळं हळूहळू आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल अशी आशा बाळगूया. फक्त एकच गोष्ट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायची आहे की आपल्या देशामध्ये जे काही गुन्हे होत आहेत त्या गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त गुन्हे अशा लोकांकडून होतात जे पॉलिटिकली यांच्याकडे पॉवर जास्त आहेत किंवा जे फायनान्शियली स्ट्रॉंग्स आहेत. कारण त्यांना कुठेतरी एक आत्मविश्वास आहे की आपण कोणालाही कधीही विकत घेऊ शकतो. हा समाज, ही न्यायव्यवस्था, ही सिस्टीम आपलं काही वाकडं करू शकत नाही, कारण माझी अमुक अमुक व्यक्तीशी ओळख आहे किंवा माझ्याकडे अमुक अमुक इतका पैसा आहे. आणि जोपर्यंत ही गोष्ट बदलत नाही तोपर्यंत संपूर्ण भारतात कुठलीच मुलगी, कुठलाच मुलगा, कोणीच सुरक्षित राहू शकणार नाही. आता सगळीकडे आपण कॅम्पेन चालवलं आहे, आपण जस्टिस मागतो आहे, सगळीकडे कॅन्डल मार्च आहेत, संपूर्ण भारतभर आंदोलनं सुरू आहेत. पण हा विषय जोपर्यंत ट्रेंडिंग आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्या गोष्टींची निर्णय लांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि नंतर मग सगळं वातावरण थंड झालं की ह्या सगळ्या गोष्टी मिटवल्या जातील. आणि पुन्हा एकदा नवीन कुठली तरी केस ओपन होईपर्यंत, नवीन कुठली तरी घटना होईपर्यंत आपण सगळे शांत बसून राहू. असं होता कामा नये. ही गोष्ट
पूर्णत्वास नेली पाहिजे, ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे. ही कुठलीही गोष्ट आपल्या कोणासोबतही कधीही होऊ शकते. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की तो अमुक एका स्पेसिफिक राज्यात झाला, अमुक एका स्पेसिफिक पक्षाची लोकं तिथे आहेत म्हणून आपण त्यांना विरोध करूया. काही लोकं या कारणामुळे त्याला विरोध करत नाही आहेत, कुठेही पोस्ट करत नाही आहेत, कुठेही व्हिडिओज बनवत नाही आहेत, याचा विरोध करत नाही आहेत. असं अजिबात करू नका. कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलीही सत्ता, कुठलाही माणूस जो मोठ्या लेवलला आहे तो तुमच्या मदतीला धावून येणार नाही. ते आपल्यालाच आपलं करायचं आणि ही गोष्ट जेव्हा आपल्यांसोबत होईल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीची खरी जाणीव होईल. सो त्यामुळे हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांना जमलं तर शेअर करा, जेणेकरून ही जी गोष्ट आहे ती पूर्णत्वास नेली पाहिजे. प्रत्येकाने ह्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रवृत्तीचा आपण नायनाट केला पाहिजे. मुळात आपण काहीही करू शकतो, आपण विकत घेतले जाऊ शकतो. हा जो माइंडसेट आहे गुन्हेगारांमध्ये, हा दूर होण्यासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे, इतकंच सांगेन. थँक्यू सो मच.